गरीब आहे मी पूर्ण. माझी खायचे वांदे आहेत. मी रोज मी ज्या गोष्टीचा विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. हो. मी सगळ्याच गोष्टी मिळल्यात. मला गावचा सरपंच व्हायचं होतं, मला फॉर्च्युनर घ्यायची होती, मला बंगला बांधायचा होता, मला पदावर जायचं होतं, मला पैसा मिळवायचा होता, मला आरोग्य संपन्न व्हायचं होतं. आणि हे तुम्हाला प्रूफ विथ प्रूफ मी रेकॉर्ड दाखवतो, कारण मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही केवढं तुमच्या विचारावर ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो. हा निसर्गाचा नियम. गरीब आहे मी पूर्ण. माझी खायचे वांदे आहेत. मी रोज विचार करतोय, व्हिज्युअलायझेशन करतोय, पण काही रिझल्ट नाही. तुम्ही श्रीमंत होऊ शकता. श्रीमंत होण्या इतकं सोपं काहीच नाही. श्रीमंत टिकून राहणं लय महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही फक्त विचार करा आणि करोडपती बना. मित्रांनो, हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना, पण हे खरं आहे. आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहे एक अशा व्यक्तीला ज्यांनी फक्त 700 रुपयाच्या नोकरीपासून सुरुवात केली आणि आज कोट्यावधींचा व्यवसाय करत आहेत. हे यश त्यांनी कोणतेही मॅजिक वापरून नाही, पॉवर ऑफ थिंकिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन या टेक्निकचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करून मिळवला आहे. या पॉडकास्ट मध्ये आपण या सर्व टेक्निक्सना एकदम डिटेल मध्ये डिकोड केला आहे, जेणेकरून तुम्हीही त्या विचारशक्तीचा वापर करून तुमची ड्रीम लाईफ अचीव्ह करू शकता. तर आता हॅपी थॉट्स वर येऊया की त्या कार्यक्रमात तुम्ही असं पहिल्यांदा काय शिकलात? हॅपी थॉट्स मध्ये भरपूर असं शिकण्याजोग आहे. कारण त्यामध्ये गोल सेटिंग असू दे, कम्युनिकेशन असू दे, रियुनेस असू दे, विजन असू दे, मग जे जे तुम्हाला आवश्यक आहे, स्वीकार टेक्निक कसा पद्धतीने स्वीकार करायला पाहिजे, ऍक्सेप्टन्स काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बऱ्यापैकी शिकल्या. आपल्या जीवनात गरज असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या. आणि ते शिकायला गेल्यामुळं आपलं ध्येय निश्चित पाहिजे. आपण कुठल्या मार्गावर जाणार आहे, आपण कुठं पोहोचायचं हे आपल्याला माहित पाहिजे. त्यावेळेला हे शिक्षणामध्ये आम्हाला ज्यावेळेला मी एम.कॉम शिक्षण केलं, पाठ्यक्रम शिक्षण केलं, काय आम्हाला शिकवलं नव्हतं. पण ज्या वेळेला त्या टेक्निकमध्ये गेलो, त्या ट्रेनिंगमध्ये नवीन गेलो, तेव्हा नवीन नवीन शिकायला मिळालं. त्याच्यामुळे ते मला खराब भाग पडलं आणि ती आवड निर्माण झाली. त्यानंतर तुम्ही पुढे काय काय केलं? त्यामुळं पुढे कमीत कमी मी 300 ट्रेनिंग केली वेगवेगळ्या क्षेत्रात. सामाजिक, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशी कमीत कमी मी 300 ट्रेनिंग केली. नॅशनल, इंटरनॅशनल सरासरी 40 एक ट्रेनरकडे वेगवेगळी मी ट्रेनिंग केली. म्हणजे मास्टर की कुठल्या ह्याच्यामध्ये करायचा मी प्रयत्न केला, कारण मला एवढं भूक माझी वाढत गेली की मी नवीन नवीन टेक्निक शिकत गेलो. ते प्रॅक्टिकली वापरात गेलो, त्याचा फायदा मला झाला, माझा ग्रोथ वाढत गेला. त्याच्यामुळे मी शिक्षणाकडे लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही, म्हणून लर्निंग वरती मी फोकस केला. कारण आपल्याला अर्निंग वाढवायचं असेल तर लर्निंग करायला पाहिजे, म्हणून मी लर्निंग करायला शिकलो. कारण वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार विकाल ही म्हण आहे. त्याच्याप्रमाणे आपण वाचलं पाहिजे. म्हणून मी नवीन नवीन पुस्तक वाचायला चालू केली. नवीन पुस्तक वाचत असताना की आमचे जे गिरलिंग देवस्थान मठात तिथे आहेत, हे भीमसेन महाराज म्हणून तिथं नरंदेला राहतात. त्यांच्याकडे मी भेटायला गेलो, त्याला मला त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी मला चंद्रकांता पुस्तक दिलं आणि मी त्यांना विचारलं की बाबा नेमकं काय वाचू. तर त्यांनी मला सांगितलं की चंद्रकांता पुस्तक वाच. ते चंद्रकांत पुस्तक वाचत असताना मला फक्त 368 पानाचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये अखंड पुस्तकामध्ये टोटल एक शब्द मिळाला, निर्णय. ज्या माणसाचा निर्णय मजबूत असतो तो काही करू शकतो. त्याच्यामुळे तो निर्णय मजबूत घेतल्यानंतर काही निर्णय घ्यायला शिकलो आणि मग निर्णय घेतल्यामुळं जीवनामध्ये परिवर्तन करायचं तर पुस्तकाची आवड निर्माण झाली. आतापर्यंत एक 700 पुस्तक मी वाचली असतील. 700. ओके. तर आता तुम्ही जे सेक्शन करत गेला, तर त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं गेलं तुम्ही? जे जे नॉलेज त्यांनी दिलेलं आहे त्याला IPO म्हणतात, इनपुट प्रोसेस आउटपुट. ओके. जे ज्ञान घेतले प्रॅक्टिकली ज्या वेळेला आणलं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी वापरात आणायला चालू केलं, त्याचा आउटपुट निघाला. म्हणून ते प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन चालू केलं. कारण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते वापरात आणायला पाहिजे. नाही नुसतं ज्ञानी असून किंवा त्याचा वापर होत असेल, नॉलेज इज नॉट यूज टू गार्बेज. ज्ञान जर वापरलं नाही तर ज्ञानाचा कचरा होतो, म्हणून ते वापरायला पाहिजे. म्हणून ते ज्ञान मी वापरत गेलो, माझा फायदा होत गेला. पण मी त्या जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हे ज्ञान घेतलेलं LIT, लर्न इम्प्लिमेंट टीच, मी जे शिकलोय ते इम्प्लिमेंट करून लोकांना डिस्कशन करून लोकांना टीच करून मी सांगत होतो. त्याचा मला फायदा कळायचा, मी शिकत होतो, इम्प्लिमेंट करून लोकांना टीच करून डिस्कशन करत होतो. त्याच्यामुळे मला फायदा. सर, एखादं उदाहरण देत आहे की जे तुम्ही शिकलाय आणि ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केले? दोस्तों, क्या आप अपना टाइम फेसबुक और इंस्टाग्राम पे वेस्ट कर रहे हो? इसी वक्त बंद कर दो टाइम पास करना. इम्प्लिमेंटेशन केले. गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा, पैसा जे माझ्याकडे आता जे आहे ते सगळं टोटली हे इम्प्लिमेंटेशन केल्यामुळेच आलेलं आहे. मग बंगला असू दे, गाडी असू दे, पद असू दे, प्रतिष्ठा असू दे, पैसा असू दे, किंवा माझी मानसिकता असू दे, किंवा शारीरिक माझे चांगले संबंध असू, नाते संबंध असू, हे सगळं जे आहे ते शिकलेलं
वाचलेलं हम्म. हे टोटली ज्या वापरात आणलं हम्म. म्हणून हा फायदा. ओके. तर मला ही थोडी प्रोसेस समजावा की इम्प्लिमेंटेशन करायचं तर पहिली स्टेप काय आहे? जी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी, आपल्याला हव्या त्या गोष्टी परफेक्ट नेमकं आपल्याला काय पाहिजे म्हणजे आपल्याला ध्येय ठरवायचं आहे. म्हणजे गोल पहिला डिसाईड हा करायचा. म्हणजे आपल्याला गोल डिसाईड करायचा. तर गोल कसा पाहिजे? हम्म. स्मार्ट या शब्दात पाहिजे. स्मार्ट. स्मार्ट म्हणजे SMART स्मार्ट. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक परफेक्ट तुम्हाला काय पाहिजे हे परफेक्ट पाहिजे. मला हे पाहिजे. जी गोष्टी पाहिजे ती परफेक्ट तुम्हाला पाहिजे हम्म. आणि ती तुमच्या ध्यानात पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी जर मागायला ब्रह्मांडाला तर 3 वर्ष तुम्हाला देणार नाही. त्याच्यामुळे परफेक्ट तुम्हाला स्पेसिफिक बाबा मला निश्चित हेच पाहिजे हम्म. हे असणं महत्वाचं आहे. त्याबद्दल दुसरं एम म्हणजे मेजरेबल मापता येणार मला किती तारखेला कोणती वस्तू पाहिजे. जसं की समजा गाडी पाहिजे किंवा काय पाहिजे वस्तू पाहिजे ती कुठल्या मॉडेलची पाहिजे. त्या मॉडेलमध्ये गाड्यामध्ये सुद्धा मॉडेल आहेत. बरोबर. कुठल्या कलरची पाहिजे केव्हा पाहिजे हे सगळं त्यामध्ये तुम्हाला म्हणजे मापता येईल असं पाहिजे. किती रुपयाची पाहिजे किती रकमेची पाहिजे याचा अभ्यास असणं मेजरेबल असणं ते परफेक्ट माहित असं म्हणतात. आणि ए म्हणजे अचिव्हेबल आपल्याला कुवत किती आहे आपली ताकद किती आहे बघायला पाहिजे. आपली कुवत जर 50,000 लाखाची 10 लाखाची असेल तर आपण 1-2 कोटीच्या अपेक्षा ठेवायला पाहिजे. पण किती आपल्याला खरंच म्हणजे होऊ शकते का त्याचा बी अभ्यास असणं महत्वाचं आहे. म्हणजे अचीव्ह होऊ शकते का? आपण तुम्ही 5,000 मिळवत असाल आणि तुम्ही रेंजवर 5 कोटीची घ्यायचं म्हटलं शक्य आहे पण त्यासाठी वेळ लागणार आहे. तर आपल्याला ते ठेवायला पाहिजे. त्यामुळे अचिव्हेबल आहे का ते आपल्याला आपल्या कृतीत आहे का? आणि आर म्हणजे रिअलिस्टिक वास्तववादी जीवनामध्ये ती घटना आहे का? आणि ती म्हणजे टाइम बॉन्ड. टाइम बॉन्ड मध्ये एखादी गोष्ट म्हणजे तुम्हाला अमकी ही वस्तू मला 1 वर्षात पाहिजे 6 महिन्यात पाहिजे ती तारीख लिहून आपण घ्यायला पाहिजे. त्यावेळेस टाइम बॉन्ड मध्ये असेल तर त्या घटना घडू शकतात. त्यामुळं स्मार्ट या शब्दामध्ये तुमचं गोल पाहिजे आणि त्या गोल मध्ये सुद्धा शॉर्ट टर्म लॉंग टर्म मिड टर्म असे ठरवायला पाहिजे. आणि तुम्हाला त्या गोलवरती तुम्ही नेमकं जे दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं त्याचं अकाउंट गॅग म्हणतात त्याला. म्हणजे ज्या काही गोल ठरवलाय त्याची गोल झालाय का तुम्ही गोलवरती काम केलंय का त्याची अकाउंटेबिलिटी दिवसभरात तुम्ही त्या कामासाठी काय केलंय का त्या गोलसाठी काय केलंय का ते तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. बरोबर. दिवसभरामध्ये आणि ग्रॅट्युट्यूड कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. त्याला तुमच्या घटनामध्ये बरोबर. तुमचं ठरलेलं ध्येय पूर्ण होऊ शकतं. बरोबर. म्हणजे गोल अकाउंटिंग आणि ग्रॅटिट्यूड हे शेवटला झालंच पाहिजे. ओके. आता जे आपण तुमच्या घरामध्ये गेलो पतसंस्थेत गेलो तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पण जे वाक्य लिहिले जबरदस्त आहे लई भारी तर याच्या मागचं घराचं तुमच्या नाव रहस्य आहे. रहस्य माझ्या बंगल्याचं काही उद्योगाचं नाव असण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे. रॅन्डा बोर्नचं रहस्य बुक आहे पुस्तक. त्या पुस्तकामध्ये गाडी बंगला पद प्रतिष्ठा पैसा नातेसंबंध आरोग्य कशा पद्धतीने यूज करायचं आणि आपण ब्रह्मांडाशी युनिव्हर्सशी कसे कनेक्ट व्हायचं सगळी टेक्निक आहेत. आणि ते सगळी कनेक्टिव्हिटी सगळी प्रॅक्टिकली मी वापरली म्हणून माझा ग्रोथ आहे. कारण ते आणि त्याची कृतज्ञता कुठं असावी म्हणून माझ्या बंगल्याला किंवा उद्योगाला रहस्य लावले. कारण त्याच्यामुळे मी झालो. कारण ते पुस्तक माझ्या जीवनात आलं नसतं एवढी प्रगती झालीच नसती. पण त्या पुस्तकामुळे झालं म्हणून मी त्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते रहस्य देतो. नाही त्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी विजन बोर्डावरती पाहिजे. आपलं विजन पाहिजे. म्हणजे कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे अहिल्यादेवी होळकर असू दे किंवा महात्मा गांधी असू देत छत्रपती शिवाजी महाराज ही लोक मोठी होऊन काय केली त्यांच्याकडे विजन काय होतं. तुम्हाला आम्हाला जर काही मोठं पाहिजे असेल तर विजन पाहिजे. ते विजन कसं असावं ते लिखित असायला पाहिजे. ते विजन आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर पाहिजे. कंटिन्यू सातत्यानं आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की ह्या गोष्टींना आपण वाटचाल होते. आणि गोल हे पार्ट ऑफ विजन आहे. म्हणजे गोल विजन महत्वाचं आहे. विजन कशाला म्हणलं जातं तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही गेल्यानंतर सुद्धा ते काम चालू होतं. गोल तुमच्यापर्यंत आहे तो संपतो पण विजन हे कंटिन्यू सातत्यानं पुढे राहत असतं. तुम्ही गेला तरी ते काम चालू राहिलं पाहिजे. त्याला विजन म्हणलं जातं. लिहून म्हणजे लिहिण्यामध्ये कसं आहे आपण मेमरी लॉस असतो. आपल्या मेमरीत प्रत्येक गोष्टी 10 वर्षापूर्वी काय झालं 20 वर्षापूर्वी काय झालं किंवा ह्याच्यावर काय झालं सगळं ध्यानात घेऊ शकत नाही. त्यामुळे रिटर्न ठेवल्यामुळे ज्यावेळेला आपण बघतो त्याला लक्षात येतं आपल्या की परफेक्ट आपल्याला हे 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी किंवा हे काय झालंय हे आपल्याला माहित असं तसं लिहून ठेवायला पाहिजे. आणि विजन यासाठी ठेवायला पाहिजे आपण सातत्यानं कनेक्टेड झालं पाहिजे. कारण आपल्याला चित्राची भाषा जास्त समजते म्हणून आपल्याला कनेक्ट होण्यासाठी भिंतीवरती वगैरे लिहून ठेवायला पाहिजे. तुम्हाला जिथं आवश्यक आहे गरज मग आपल्या हॉलमध्ये ठेवू शकता किचन मध्ये शिवू शकता रूम मध्ये शिवू शकता ऑफिसमध्ये शिवू शकता जिथं पाहिजे तिथं तुम्ही गोष्टी त्या ठेवू शकता. काही तुम्ही गोष्टी आता मी माझ्या मोबाईलमध्ये काही डायरीमध्ये सुद्धा लिहून ठेवल्यात. मला जेव्हा पाहिजे त्याला मी करू शकतो. हे पूर्ण विश्व कशामुळे झालंय पंचतत्व. आपण कशामुळे निर्माण झालोय पंचतत्व. हे ब्रह्मांड आपण ब्रह्मांडात विश्वात आहे. विश्वच आत आपल्यात आहे. आपल्याला वाटतं की आपण विश्वात आहे पण विश्वच आपल्यात आहे. त्या ब्रह्मांडामध्ये 70% 72% पाणी आहे तर आपल्या बॉडीत 70% पाणीच आहे ना.
मग अग्नी, जल, वायू जे सगळं विश्वात आहे ते सगळं पूर्ण आपल्या बॉडीत आहे. म्हणजे ब्रह्मांड म्हणजेच आपण युनिव्हर्स आहे. कारण का तुम्हाला माहितीसाठी सांगतो की एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. आपण परमेश्वराची ऊर्जा काय म्हणजे व्याख्या काय करतो? ते दिसत नाही, फुटत नाही, तुटत नाही, त्याला काय म्हटलं जातं? ऊर्जा म्हटलं जातं. देवाला काय म्हटलं जातं? जे दिसत नाही, फुटत नाही, तुटत त्याला देव म्हटलं जातं. मग तुम्ही आम्ही काय आहे? ऊर्जा आहे. देव काय आहे? ऊर्जा आहे. मग तुम्ही आणि आम्ही सगळे कोण आहे? ऊर्जा. ऊर्जा लेवलला तुम्ही आम्ही एकत असेल तर आपणही गॉडच आहे ना. त्याच्यामुळं आपण परमेश्वराच्या लेवललाच पाहिजे. आपण ऋषीमुनीचा वंश आहे. परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये ऋषीमुनीचे वंश आहेत ना आपण. अंश काहीतरी आहे ना आपण. आपण ब्रह्मांडाला कनेक्ट आहे. आणि ब्रह्मांडच आपल्यात आहे पूर्ण. कृतज्ञता व्यक्त करताना एक माहितीसाठी सांगतो. कृतज्ञतामध्ये एक नियम आहे, की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत असाल तर तुम्हाला आहे त्यात वाढवून दिलं जाईल. आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नसाल तर आहे ते काढून घेतलं जाईल. हा कृतज्ञतेचा नियम आहे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता थँक्यू धन्यवाद व्यक्त करायचा. मग तुम्ही तुमच्या सुरुवातीला एक अगदी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ज्या बेडवरून पहिला काम जे पायल ठेवतो त्याला थँक्यू धन्यवाद म्हणायचं आहे. तिथून आपल्या टबकडं बाथरूमकडं जात असताना कोलगेट ब्रश साबण सोडा करत असताना किंवा आंघोळ करत असताना टॉवेल अंडरपॅन्ट बनेल पॅन्ट शूट बनेल सगळे कपडे बेड अगदी बेडशीट बेडपर्यंत तुम्ही कमीत कमी दिवसातून 108 वेळा थँक्यू धन्यवाद म्हणायला पाहिजे. तुम्ही श्वास घेत असाल थँक्यू धन्यवाद करायला पाहिजे. तुम्ही डोळ्याबद्दल आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाबद्दल पेशीबद्दल थँक्यू धन्यवाद करायला पाहिजे. एनर्जी आता डोळा असे नसता तर काय अवस्था असली. मग डोळा आपल्याकडे आहे. डोळ्यामुळे आपल्याला बघायला चांगले मिळतं त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आपल्याला जीभ आहे जीबीमुळे आपल्याला चव कळते. मग त्याच्याबद्दल जीबीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. प्रकृति ने सबसे खूबसूरत तोहफा जो हम ह्यूमंस को दिया वो है हमारा माइंड. कळते. मग त्याच्याबद्दल जीबीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. दात आहेत दात असल्यामुळे आपण खाणं चावून खाता येतं त्यामुळे कृतज्ञता. आवाज आपल्याला चांगला येतो ह्या कानाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे आपली जी बॉडी आहे शरीर हात आपण पायामुळे चालू शकतो हातामुळे काहीतरी करू शकतो. तर त्या पार्टला शरीरातल्या सगळ्या अवयवांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. निसर्गाला सुद्धा करायला ह्या निसर्गाला धन्यवाद म्हणायला पाहिजे. आता हे आपण निसर्गामध्ये बसलोय ह्या हवेसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे उन्हासाठी करायला पाहिजे. पण निसर्गामध्ये जे जे आपल्याला नजरेला पडतं त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे आपण निर्माण झालोय किंवा आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. अगदी गुरुना करायला पाहिजे आई वडिलांना करायला पाहिजे भावांना करायला पाहिजे नातेसंबंधाला करायला पाहिजे. आपल्या समोर येणार प्रत्येक माणसाला आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. ती आपली लेवल आहे आपण काय करतो ह्याच्यावर त्यावरून आहे. सर मी पण हे रोज सकाळी योगा करतो आणि त्यानंतर कृतज्ञ करतो की माझ्या आई वडिलांना थँक्यू, निसर्गाला, सूर्याला, मित्रपरिवारांना, फॅमिलीला, जमिनीला, निसर्गाला आणि ह्याच्यामुळं माझ्या आयुष्यात खूप बदल घडलाय आणि मला क्लिअरिटी आल्या आणि कृतज्ञ असल्यामुळे एकदम डाऊन टू ग्राउंड राहते एकदम. आपण जे विचार करतो आता समजा मला पॉडकास्ट घ्यायचा आहे तर ते आपोआप गोष्टी जुळून येतात जेव्हा विचार केला आणि ह्याच्यावर माझा विश्वास आधी नव्हता आणि त्यानंतर हे करायला लागल्यानंतर गोष्टी माझा बसलेला आहे की आपण जेव्हा विचार केला की ते निसर्गाच आपोआप मदत करते आणि त्या गोष्टी जुळून येतात. हे कसं करत असते त्यासाठी काय थॉट्स फिलिंग ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट. तुमचे विचार झाले तुमचे विचार झाल्यानंतर त्यामध्ये तुमची जर भावना गुंतली आणि कृती केलं तर परिणाम घडतोच. थॉट्स फिलिंग ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट हे घडतच. म्हणजे निसर्गाच्या नियमात बसते ना. तुम्ही तुम्ही केवढं तुमच्या विचारावर तुमचा विचार काय जो सोचेंगे वे पाएंगे. ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि हा किती 5,000 वर्षापूर्वी तयार आहे. तुमच्या आमच्यात तयार झालाय का? फक्त तुम्ही आपल्याकडे जे 2 वाघ आहेत दोन सकारात्मक नकारात्मक मग कुठल्याला आपण खायला घालणार आहे त्याच्यावरती तो काम करतो. मग जाणून बुजून सकारात्मक विचार करायला लागला तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. कारण आपल्या बॉडी आपल्या विचारामध्ये सुद्धा अंतर्मन आणि बाह्यमन मनाचा प्रकार आहेत. हे अंतर्मन हे 90% आणि बाह्यमन 10%. पण 90% हे लहान मुलासारखं काम करते आणि बाह्यमन जे 10% आहे ते बापासारखं काम करते. म्हणून आपण त्या अंतर्मनाचा आणि मनाचा ताळमेळ घेतला तर आपल्या जीवनामध्ये आपण पूर्ण. म्हणून काय सांगितले विचार करा मनस्थिती बदला परिस्थिती बदल. विचार जर तुमचे असतील सगळ्या जीवनामध्ये विचार हेच महत्वाचे आहेत. ते विचार आचरणात यायला लागले म्हणून काय म्हणतात यू क्रिएट युअर थॉट्स क्रिएट युअर इंटेन्शन क्रिएट युअर रिअलिटी. तुमचे विचार तुमची इच्छा निर्माण करतात आणि तुमची इच्छा वास्तवात जीवन करू शकतात. म्हणून तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. सर माझा अनेक प्रश्न आहे की गरीब आहे मी पूर्ण माझी खायची वांदे आहेत पण मला काहीतरी मोठं करायचं आहे. मी रोज विचार करतोय व्हिज्युअलायझेशन करतोय
पण काही रिझल्ट नाही. नाही, process पहिली आहे त्या- प्रोसेस काय आहे? तुम्ही विचार काय मी गरीब आहे हाच विचार पहिले सोडून दिला. मी श्रीमंत आहे हा विचार करायला चालू करा ना. तुमचा विचारच ना मी गरीब आहे आणि मला काहीतरी करायचंय. तुम्ही गरीब मी श्रीमंत आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये मी आता ऑन दी स्पॉट आहे. त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काय सांगितलं आकर्षण सिद्धांतमध्ये काय जे आस्क बिलीव्ह रिसीव्ह ब्रह्मांडाला तुम्ही मागणी करा विश्वास ठेवा प्राप्त होते. तुम्ही ब्रह्मांडाला मागणी करा ना मला पाहिजे म्हणजे मी गरीब नाही श्रीमंत आहे हे वाक्य गरिबीचा विचार करतोय. तुमचा विचार काय आहे? गरिबीच आहे ना. तुम्ही मी श्रीमंत आहे तुमच्या चालण्या वागण्यात बोलायचं व्होकलाइज व्हिज्युअलाइज पाहिजे म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये चालण्यामध्ये कृतीमध्ये सगळं ऍक्च्युअलाइज मध्ये पाहिजे तर ते घटना घडू शकतात. सर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. श्रीमंत होणे इतकं सोपं काहीच नाही. श्रीमंत टिकून राहणं लय महत्वाचं आहे आणि त्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. श्रीमंत तुम्ही होऊ शकता विचार करू शकता कृतीत घटना मिठी मारू शकतात. पण ते केव्हा तुम्ही तसे सर फक्त विचार केलं कसं होईल तुम्हाला वाटतं? मला राहायला पण नाही मी काय सांगतोय थॉट्स फिलिंग ऍक्शन इज रिझल्ट. विचार वाणी कर्म घटना घडते. विचार पाहिजे तुमच्या वाणीत पाहिजे कर्मात पाहिजे. कर्म महत्वाचे आहे. मग कर्म आहेच ना. ते बी कर्म कसं पाहिजे इफ यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली द होल युनिवर्स सपोर्ट एंडलेसली. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा फळास येते. म्हणून अपेक्षेवरील सेवा करा. तुम्ही कर्म करत राहा ना. मी ज्याला पतसंस्थेत नोकरी केली त्याला काय केली माझ्या बापाच्या संस्थाने काम केली मी आज एवढा मोठा झालो. त्याला मला त्यातनं काय मिळायला पाहिजे मला त्यातनं लाच मिळायला पाहिजे दुसरंच काम करतो हे काम करतो असं बारीक सारीक गोष्टी चुकून नको त्या गोष्टी चुकीच्या करत गेलो असतो तर आज इथपर्यंत पोहोचलो असतो का? हे पोहोचण्यासाठी जे काय लागणार ते पाहिजे ना क्लिअर. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. सर सर अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्ही सुरुवातीला ड्रीम केलं स्वप्न होतं ते अजून पण अचीव्ह झालेलं नाही? कारण मी एकाच वाक्यात सांगू शकतो मी ज्या गोष्टीचा विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. मी सगळ्याच गोष्टी मिळल्यात. असे कसं कोणतं गोष्ट मी माझं स्वप्न अपूर्ण राहिले मी करायला पाहिजे असं विषय नाही. मला गावचा सरपंच व्हायचं होतं मला फॉर्च्युनर घ्यायची होती मला बंगला बांधायचा होता मला पदावर जायचं होतं मला पैसा मिळवायचा होता मला आरोग्य संपन्न व्हायचं होतं. जे सगळं जे पाहिजे सगळ्या ज्या गोष्टी तुमच्याकडे सगळ्या मिळवलेत आणि हे तुम्हाला प्रूफ मी रेकॉर्ड दाखवतो कारण मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. हे सगळं मी अगोदर लिहून ठेवले 2-4 वर्षानं 4 वर्षानं आणि हे कल्पना निर्माण केल्यानंतर विज्युअलायझेशन करताना त्याला टाइम बॉन्ड वगैरे त्या विश्वात नाही. टाइम बॉन्ड नाही. टाइम बॉन्ड लागतोय फक्त आपल्या विचारामुळे. कारण 1 कोटी रुपये मिळवायला बी तेवढाच वेळ लागतो आणि 1 रुपया मिळवायला बी तेवढाच वेळ लागतो. आपण किती विचार करणार म्हणजे तुम्ही वेगवेगळा विचार करणार तेवढा ते होत असतं. वेळ काळ हे महत्वाचा नाही. तरी पण आता जी मी ज्या एज आहे 20 मध्ये तर मला सारखे वेगवेगळं सुचत असतं तर मला ह्यात पण ऑपॉर्च्युनिटी वाटते हे करूया का सॉरी प्लीज फॉरगिव मी थँक्यू आय लव्ह यू असं म्हणते मी माझ्या तोंडातून आपोआप येतं. वेगवेगळं सुचत असतं तर मला ह्यात पण ऑपॉर्च्युनिटी वाटते हे करूया का? तुला कुठे ऑपॉर्च्युनिटी वाटण्यापेक्षा तुला कशात इंटरेस्ट आहे तुला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करायला चालू कर तुला यश निश्चित आहे. कारण सबसे बडा रोग लोक क्या कहेंगे लोक काय म्हणतो हे महत्वाचं. तुला कशात इंटरेस्ट आहे हे महत्वाचं आहे. त्यात तू लक्ष घाल यश निश्चित आहे. आनंद निर्माण झाला कोणती गोष्ट निर्माण करताना आनंद निर्माण झाला पाहिजे तर होऊ शकतो. आता ह्यात पण सर 2 पार्ट आहेत की स्कूल लाईफ आणि प्रॅक्टिकल लाईफ. स्कूल लाईफ आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. स्कूल लाईफ मध्ये फक्त आपला बुद्ध्यांग वाढवण्यासाठी शिक्षण दिलं जातं. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी अनुभव येत असतात. त्यासाठी एक्सपिरियन्स इज द बेटर दॅन द नॉलेज. अनुभव हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. पण गुरु हा करा ये करा 12 करा 100 करा किती करा दत्तात्रयाला 24 गुरु होते. तुम्ही गुरु किती करा प्रत्येक गुरुंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा पण त्याच्यातून एक शब्द एक वाक्य जरी तुमच्यात आलं तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडू शकतं. म्हणून कुणाकडे किती शिका पण शिका ज्ञान घ्या. लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही. कारण जो तुम्हाला सांगणार आहे कितीतरी पुस्तकाचा सार घेऊन तो शिकवतोय बुद्धीने वापरला असेल नसेल पण तुम्ही जर वापरात आणला तर तुमच्या एका वाक्याने कशा परिवर्तन करू शकतं. द सिक्रेट बुक आहे ते मला मोरे सर म्हणून शरद मोरे सर शरद मोरे सरांनी मला ते रहस्य पुस्तक दिलं. त्यांनी सांगितलं तुम्ही वाचा आणि तुमचा फायदा होईल. ते पुस्तक वाचून मी इम्प्लिमेंटेशन केलं. आज ते मला मी त्यांना गुरु मानतो ते शिक्षक आहेत पण ते तिथंच आहेत. पण मी आज एवढी मोठी प्रगती केली. मी गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देतो. माझ्याच वयाचे हा
एका शब्दाने एका सेकंदात जीवनात परिवर्तन करू शकतं. सिक्वेन्स ऑफ सेकंद. आता तुम्ही जे काय ऑलिम्पिकला वगैरे खेळाडू वगैरे बघता, किती सेकंदामध्ये विजयापर्यंत पोहोचतात, किती सेकंदात एका दुसऱ्या सेकंदाला मागे राहतात. सिक्वेन्स ऑफ सेकंद ते महत्वाचं आहे ना. टेक्निक्स काय आहेत मॅनिफेस्टेशनच्या किंवा व्हिज्युअलायझेशनच्या? सकाळी केलं पाहिजे, संध्याकाळी केलं पाहिजे. नाही, टेक्निक भरपूर आहेत, पण मला माझ्या माहितीप्रमाणे सकाळी 5:55, 11:11, 1:11, 3:33 आणि 5:55, रात्री 11:11 ह्या 6 वेळेला तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वापर करायला लागला. ते कशा पद्धतीत करायचं? म्हणजे काय पाहिजे, काय मागायचं? तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला परफेक्ट म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला नेमकं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ना. म्हणजे गाडी पाहिजे, पण बंगला गाडी पाहिजे. गाडी पाहिजे कसं करू शकतो? गाडी पाहिजे तर तुम्हाला परफेक्ट गाडी कुठली पाहिजे, कुठल्या कंपनीची पाहिजे, कुठल्या कलरची पाहिजे, किती रुपयाची पाहिजे, केव्हा पाहिजे, त्यासाठी तुम्हाला टेस्ट करायला जायला पाहिजे. सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, तुम्हाला मिळू शकतात. डिटेलमध्ये मॅनिफेस्ट डिटेलमध्ये पाहिजे, ते लिहून काढायला पाहिजे डिटेलमध्ये. ते चालू वर्तमान काळ म्हणजे आता सध्या मी गाडीचं पूजन करून गाडीमध्ये ड्राईव्ह करून मी माझ्या फॅमिली सोबत बाहेर पडत आहे. चालू चलचित्र निर्माण तुमच्या डोळ्याला पाहिजे. तिथून गाडी माझी आलेली आहे. म्हणजे कसं पाहिजे, गाडी बाबा माझी पूजा झालेली आहे. पूजा करून मी गाडीतनं माझं सगळं सत्कार होऊन मी रोडवर आलोय. रोडवरनं टोल नाक्यावर आलोय. टोलचे पैसे भरले, डिझेल टाकले, डिझेलवरून घरात आले. घरात आल्यानंतर माझं सत्कार घरातल्या आई वडिलांच्या हस्ते पूजा होत आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही ते जाणून बुजून लिहायला पाहिजे आणि तेच ते म्हणायला पाहिजे. रेपिटेशन मध्ये पाहिजे. कारण ऍक्शन इज द फादर ऑफ द लर्निंग, रेपिटेशन मदर ऑफ द लर्निंग. तुम्हाला जे पाहिजे ते रिपीट पाहिजे, त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडू शकतात. तुम्ही ज्या वेळेला तुमचा जवळचा गोल ज्या वेळेला तुम्ही ज्याला पूर्ण करणार, त्यावेळेला तुम्ही एनर्जेटिक असणार, मजेत असणार. तुम्हाला ऍप्रिशिएट करणार. तुम्हाला थँक्यू धन्यवाद म्हणाल की मी काहीतरी करू शकतोय. म्हणून बारीक छोटे गोल पहिले निर्माण करा. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे सातत्य पण ठेवलं पाहिजे तेवढंच. सातत्य महत्वाचं आहे. नाहीतरी आज केलंय, आता मला सांगा जोर बैठक आज मारला, उद्या तालमीत यायला होत नाही. त्याला 6 महिने, 6 वर्ष, 10 वर्ष ढासाला ते तेव्हा पैलवान होतो. काहीतरी उद्या सकाळपारी जोर बैठक मारल्या आणि संध्याकाळी दुपारी मैदानात उतरला, मुडकं मोडून कोण बी मारून टाकून जाते. त्यामुळे काही गोष्टी दमादमानं करायला लागतात. पण ते सातत्य महत्वाचं आहे. जी मोठी कोण लोक झाली त्या लोकांनी बघा सातत्य किती ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या घटना घडत आल्या. सर आता आपण रॅपिड फायर प्रश्नाकडे येऊया. एका वाक्यात उत्तर. तुमचं आवडतं पुस्तक? रहस्य. एका वाक्यात यश म्हणजे काय? ज्या वेळेला यश कशाला म्हणायचं, आपण ज्या वेळेला फिरतो, बघतो, बोलतो, आपल्याला समाधान झालं पाहिजे. लोकांनी थोडंफार कौतुक करायला पाहिजे किंवा लोकांना आपल्याकडे बघून समाधान वाटलं पाहिजे. संकट आली की काय करता? रिलॅक्स. काय तुमची पद्धत आहे रिलॅक्स? झोपणे. फक्त झोपून, बाकी काहीच नाही. संकट म्हणजे दुःख, ज्यावेळेला टेन्शन येतं त्यामुळे रिलॅक्स मध्ये झोप काढतो किंवा वाचन. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. एक गोष्ट जी तुम्ही 20 वयाच्या संजयला सांगितली असती ती कोणती? ट्रेनिंग सुरुवातीला लवकर केली असती ट्रेनिंग क्षेत्रात वाचनाला. वयाच्या 35व्या वर्षी वाचनाने ट्रेनिंगला चालू केली. ती वयाच्या 20व्या वर्षी मला मिळाली असती तर मी अजून याच्यापेक्षा जास्त प्रगती करू शकलो असतो असं वाटतं. तर मित्रांनो, आपण सर्व गोष्टी बघितल्या. पॉवर ऑफ थिंकिंग, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन कसं करता येईल. तर सरांकडून आपण खूप गोष्टी काही शिकायला मिळाल्या. त्या सिम्प्लिफाय केल्या, त्या डिकोड केल्या. आणि सरांनी ऍक्च्युअल मध्ये मेन म्हणजे काम काय जे शिकलंय ते इम्प्लिमेंट केले. त्यामुळे ही अचिव्हमेंट आहे. तर खरंच खूप थँक्यू सर. खूप धन्यवाद. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि आमच्या ऑडियन्सला पण खूप काही शिकायला मिळालं असेल मी अपेक्षा करतो. तर आपण पॉडकास्टला थांबूया. थँक्यू. धन्यवाद.